नमस्कार वैटी फॅमिली, तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मी एक वस्तू मागवली आहे. मगापासून तो माणूस चक्क फिरवतो इकडं तिकडं. मी इथे आलोय तिथे आलोय, येत काही नाही आहे. कुरिअरवाला कुठेतरी थांबला असेल आणि उल्लू बनवतोय मला आपला. वस्तू मागवली म्हणजे सरप्राईज सांगते काय. भरपूर लोकांच्या कमेंट होत्या की तुझा आवाज येत नाही आहे म्हणून. तर जो माईक मी मागवला होता तो खराब निघाला. बघू शकता जाऊबाईंचा मुलगा आमच्या अनबॉक्सिंग करतोय. आणि मग मी लगेच रिप्लेसमेंटची रिक्वेस्ट टाकली आणि लगेच तासाभरात येऊन ते घेऊन देखील गेले. आमच्या इथं घराजवळच आहे ते कुरिअर सेंटर, तर ते घेऊन गेले. बघू शकता चेक करतात बिचारे पहिल्यांदा की काय खरं तोडून फोडून दिलं आहे की काय मी. तर त्या दादाने चेक केलं. खरं तर ते येऊन आधीच थांबले होते. मग त्यांनी नेलं. तर आता कधी मिळतं आहे काय माहिती रिप्लेस करून. व्यवस्थित होतं, मी काही त्याला डॅमेज वगैरे केलं नव्हतं. फक्त चेक केलं होतं कनेक्ट होतं आहे का, पण कनेक्टच नाही होतं आहे तो मोबाईलला. तर तुम्हा सर्वांना मी म्हणाले होते की आपलं गुरुवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करेन. एक दिवस किचन टिप्स घेईन आणि एक दिवस व्लॉग अपलोड करेन. पण मला जमलं नाही ते करायला, कारण आज तब्येत ठीक नाही आहे. बघू शकता चेहऱ्याला डोळ्यांना सूज यायला लागली आहे माझ्या. खरं तर कालपासून पायाला सूज चढायला लागली आणि पायाच्या नंतर हळूहळू चेहऱ्यापर्यंत सूज यायला लागली. कदाचित झोप वगैरे होत नाही माझी व्यवस्थित म्हणूनच होत असेल. तर तुम्ही सगळ्यांनी असं करू नका. व्यवस्थित आराम करा, व्यवस्थित खाऊन पिऊन राहा. आणि मी पण तसा प्रयत्न करत आहे हळूहळू. तर आज व्लॉग बनवायचं म्हटलं तर नाही बनवला. हे पिल्लू काय माझं ऐकत नाही, अजिबात ऐकत नाही. कसं होणार. पप्पा झोपले त्यामुळे पप्पाचा मोबाईल मिळाला. पप्पा झोपले म्हणून पप्पांचा मोबाईल मिळाला आणि म्हणून मोबाईल घेऊन बसलाय. आणि किती इमोशनल ब्लॅकमेल करतो. तू माझी आहेस ना, मला मोबाईल थोडं दे, 3 मिनटं दे म्हणतो. ह्याचे 3 मिनटं म्हणजे 1 तासभर चालतो 3 मिनटं म्हणत. हो की नाही बाळा. आगाऊ झालं. नाही देणार, ठीक आहे मी रडणार मग. तर सांगायचं असं की सगळ्यांचं म्हणणं होतं की आवाज येत नाही आहे तुझ्या ब्लॉगमध्ये. तर माझा मोबाईल साधा आहे त्यामुळं कदाचित. आणि मी हा मोबाईल सेकंड हँड घेतला आहे, त्याच्या माईकचाच इश्यू होता म्हणूनच सेकंड हँडमध्ये मला मिळाला होता. मोबाईल नवीन होता आणि कोणीतरी नेला आणि लगेच आणून दिला. वाटतं त्यांना विकला 7-8 दिवसात, त्याच्यामुळं त्यांनी सेकंड हँडमध्ये मला दिला. आणि मला ओके होता म्हणून मी घेतला. आणि आता 1 वर्षानंतर त्याला माईकचा इश्यू यायला लागला. मग मी आता माईक मागवला होता फ्लिपकार्टवरनं. आणि तो माईक आल्यावरती 1 तासभर त्याला चार्जिंग लावून पण बघितलं, पण माईक खराबच निघाला. म्हणजे तो चालतच नव्हता, फक्त त्याच्यात लाईट ब्लिंक होत होती. मग मी तो रिप्लेस केला आहे. तो शनिवारपर्यंत येईल मला वाटतं. आलं की तुमच्यासोबत नक्की अनबॉक्सिंग करेन आणि नक्की तुमच्यासोबत त्याचा एक्सपिरियन्स शेअर करेन, रिव्ह्यू सांगेन. तर आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी जेवढी साथ दिली तशी इथून पुढं देखील द्या. आणि सर्वांचे मनापासून आभार. आपलं चॅनल जसं सुरू झाले तसं मला आत्तापर्यंत तरी कुणी वाईट कमेंट केलं नाही की ज्याचं मला वाईट वाटावं, मी डिमोटिवेट होईन असं. तर खूप आभार. आणि असेच साथ देत राहा. खूप लोकांचे प्रश्न आहेत की तू लाईव्ह पण येत नाही. तर नाही येत लाईव्ह, मला वेळच मिळाला झाला आहे. आणि आता परीक्षा सुरू होतील त्याच्यामुळं तर व्हिडिओ पण येतील की नाही ह्याचीच गॅरंटी कमी आहे. पण व्लॉग नक्की येतील. तिकडं खूप छान असं निसर्ग आहे दाखवायला. तर व्लॉग बनवायचा नक्की मी प्रयत्न करेन फक्त. तर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून जा. आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कुठून बघताय, म्हणजे मला समजेल की व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहेत. तर गुरुवारचं रुटीन नाही दाखवता आलं, थोडी घाई गडबड पण असते. आणि आज तब्येत ठीक नसल्यामुळं मला शक्य नाही झालं. चला तोपर्यंत बाय बाय.